डीएनएचं स्ट्रक्चर हे कुठं असतं. डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड. हे डीएनए जे दिसतं ना, हे डीएनए पेशीच्या केंद्रकामध्ये असतं. पेशीच्या केंद्रकामध्ये डीएनए असतं, केंद्रकात, आणि त्यावर हे असतात गुणसूत्र, आणि गुणसूत्रावरती असते डीएनए. गुणसूत्र असतात डीएनए, आणि त्यामध्ये असतात जनुक म्हणजे जीन्स असतात. आता याच्यामुळे ही जी रचना आहे ही क्रिक अँड वॅटसन या शास्त्रज्ञांनी तयार केलेली आहे. क्रिक आणि वॅटसन तर यांनी तयार केलेली स्ट्रक्चर आहे की असं स्ट्रक्चर पेशीच्या केंद्रकामध्ये डीएनए जे आहे ते डीएनएचं स्ट्रक्चर असं असतं. डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणतात त्याला. सर्पिल आकाराचं सर्पिल आकाराचं हे स्ट्रक्चर आहे. तर या डीएनए वर काय काय असते. ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. बघा, ॲडेनिनचा जोडी असते ग्वानिन सोबत, सायटोसिनची जोडी असते थायमिन सोबत, असं असते डीएनए मध्ये. आणि आरएनए मध्ये सायटोसिनच्या जागी थायमिन नसतं तर युरियाशील असतं. तर हे जे आहे डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. डीएनएचं काय डबल हेलिकल स्ट्रक्चर हे कुठे असते. पेशीमध्ये. याचं कार्य काय असते. अनुवंशिकता म्हणजे मात्र पित्यातील जे मानसिक शारीरिक जे भी गुण आहेत ते दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. त्यांच्या मुलांमध्ये येणाऱ्या जनरेशन पिढीमध्ये संक्रमित होतात. ते न्यूक्लियोटाइडचं बनलेलं आहे. याला केंद्रकाम्ल असे सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला. केंद्रकाम्ल असे सुद्धा म्हणतात. डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हणजे आपली शिडी जी असते ना पाण्याच्या टाकीवरची अशी त्या टाईपचं, आणि जोडलेला आहे. याच्यावरती काय असतात. जनुका असतात, कोडान असतात याच्यावर. हे सांगितलं ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन अशा प्रकारचं. म्हणजे आता तुम्हाला कळालं की डीएनए हे पेशीतील केंद्रकामध्ये असतात आणि त्यामध्ये गुणसूत्राच्या आतमध्ये हे डीएनए असतात. पेशीच्या केंद्रकामध्ये. इतर भागामध्ये काही प्रमाणात असतात बरं का, पण पेशीच्या केंद्रकामध्ये असतात. हे शोधून काढलं शास्त्रज्ञांनी. क्रिक अँड वॅटसन या शास्त्रज्ञांनी डीएनएचं स्ट्रक्चर शोधून काढलेलं आहे. म्हणजे डीएनएचं कार्य तुम्हाला कळालं. आता डीएनएचं फंक्शन कळालं तुम्हाला की एका अनुवंशिक जे आहे एका पिढीतील कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. त्याला अनुवंशिकता असं म्हणतात, जेनेटिक. ठीक आहे. तर हे कशाची रचना आहे तुम्हाला कळालं ना. आता कशाची रचना आहे. कृष्ण आहे डीएनएची रचना. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड यालाच केंद्रकाम्ल असे म्हणतात. याला डीएनए सुद्धा म्हणतात. काय म्हणतात. डीएनए. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड गुणसूत्रामध्ये असतात. गुणसूत्र स्ट्रेच केलं तर आपल्याला हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर याच्या आतमध्ये असतात. जनुक कळाला. आता कुठं असतात तुम्ही आता कधी विसरणार नाही. ठीक आहे. आज आपण अभ्यास केला डीएनएचा. हे कुठं असतं. पेशीमध्ये, पेशीच्या केंद्रका गुणसूत्रामध्ये, जनुकामध्ये. ठीक आहे. गुणसूत्रामध्ये हे स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये असतात ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. बरोबर आहे. न्यूक्लियोटाइडने बनलेलं असतं. हे कोण शोधलं. क्रिक अँड वॅटसन. ठीक आहे. वाफेचा शोध लावणारा जेम्स वॅट नाही बरं का. तो वॅटसन वेगळा, जेम्स वॅट वेगळा. क्रिक अँड वॅटसन यांनी शोधून काढलेलं डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे शिडीच्या आकाराचे. ठीक आहे. तुम्हाला कळालं आता मी. कळाला. धन्यवाद.